सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज महाशिवरात्री आहे आणि सर्वांचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सो आपण आता आलो आपल्या गावातल्या शंकराच्या मंदिराच्या इथे। आपण आता नंबरला राहून दर्शन घेऊ आणि मग हे करू। नमस्कार, आपण आलो आता एक भाडं घेऊन इथं खिडकाली मंदिरची। इथं हे बघा खिडकाली मंदिरचा परिसर, समोर इकडे आतमध्ये मंदिर आहे आपल्या आणि मी आलो इथे एक भाडं घेऊन खिडकाली तिथे। चला तर आपण भेटू आता गाडी वगैरेवर। चला सो आता आलो नाक्यावर, इथं गाड्याच नाही आहेत, 1 2 3 4था नंबर आपलाच आहे। सो आता आपण पण इथून मस्तपैकी गाडी भरू आणि जाऊ माफ्याला गॅस भरायला। सो तुम्हाला बोललो होतो ना, इकडे माफ्याला पंपला गर्दी असते, कारण कल्याण साईडची गाडी बघा इकडे आली आहे गॅस भरायला। कारण कल्याणमध्ये, अंबरनाथमध्ये, बदलापूरमध्ये, डोंबिवलीमध्ये गॅस बंद आहे तिकडची CNG। त्यांचं काय काम असेल काय असेल ते माहीत नाही, पण ते त्याचे कारणच बंद आहे, त्याच्यामुळे तिकडच्या गाड्या इकडे माफ्याला येतात गॅस भरायला। सो आपण पण पोचलो आता पंपावर। सो आपण आता गॅस भरू आणि मग जाऊ पुढे, कुठे जाऊ ते सांगेनच मी तुम्हाला। आत्ता आलो गॅस भरून घरी। सो फटाफट झाला, एक ट्रिप पण मारली तिकडे जाता जाता स्टँडला गाड्यांमध्ये तर आपण तिथे हे केला। इकडे बघा, ही बघा, बघितला पप्पा वगैरे झाली। हा बाबा आलो ना, आलो 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 काय ग मारली तुम्ही दीदीला? का दादाला मारला? हा का, चालेल चला। बघा इथे चालले इडली भरवायचं काम माओ। चला आपण आलोय आता, आराम करू। आपण चाललो आता जेवायला। कधीपासून बसलेलो तो यूट्यूबसाठी आपल्याला थंबनेल आणि लास्टला शॉर्ट्स इंट्रो व्हिडिओ बनवायची होती, तेच चालू होतं। तेवढं सांगते का बोलतं काय हे कळला कला सगळं साफसफाई करायला करले जा, राहू दे त्यामुळे दादाला पाठवू नको आमचं आम्हाला। इकडं हिने आमचा खायचा डबा बेडरूम मध्ये आणले इथं बघा खेळायला हिला, आणि ही पोरीने बघा हे ठेवती तुला आता जेव्हा मम्मी निघली ठेवतो, ठेव ठेव गेला बोला सगळा अख्खा येईन त्याला। जेवशील का आता कातोरीन?
मग तिला समजायला नको का बाबा अयो आता जेवायचा टाइम झाला आपल्याला. तर सगळं अख्खा पॅकेट खपवला बघा हिनी. तो आता जेवल कशी नाही जेवली तर मम्मी मारील हिला. दिली जेवली नाही ना तर मम्मी मारील हिला. बरं अर्ध्या घंट्या भरू आता. लागला ना लागला ना लागला ना. काही गरज आहे का काही गरज आहे हा काही गरज आहे पाहायला लागेपर्यंत. आता वाजले 5:30. मगाशी उठलो 5 वाजता. आंघोळ वगैरे केली. गाडी जाऊन पुसली मग आंघोळ केली. आता चाललो मी देवळात. सकाळी काही टाईम नव्हता भेटला. सो आता आपण गाडीवर जाता आता पहिलं तिथं देवळात जाऊ आणि मग देवळात गेल्यानंतर मग आपण गाडीवर जाऊ. नंतर भेटू आपण. आपला टाईम भेटला तर मग आपण पालखीला येऊ नाहीतर मग आपण थांबू तिकडे गाडीवर. चला. सो आपण आता आलो आपल्या गावातल्या शंकराच्या मंदिराची इथे. आपण आता नंबरला राहून दर्शन घेऊ आणि मग हे करू. इकडे या साईडला आपले कल्याण फाट्यावरनं साहेब आलेले आहेत. तिथं आपल्या इथे प्रतिष्ठा आपल्या याचे मंदिराची इथे प्रोटेक्शनसाठी. तर इथं कुठल्याही गावात काम असला तरीसुद्धा डायरेक्ट प्रोटेक्शनमधून आपल्याला त्यांचा सहभाग लागतो. आपल्याकडे पालखी असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे धार्मिक ते आपल्याला इथे सहकार्य करायला येतात. संध्याकाळी जेव्हा पालखी निघणार तेव्हा सुद्धा ते इथेच असणार आपल्या इकडे. अजूनपर्यंत गर्दी अशीच आहे. गर्दी काही कमी झालेली नाही आहे. जेव्हा मंदिर बांधला नव्हता त्या टायमाला सर्वात पहिला हा जुना मंदिर होता इथे. आपण आता निघूया इथे. दादा हो एकदम मस्त झाला. नाही केला नको आहे का कुठं गेला होता. सो आपण आता मंदिरातून जाऊन दर्शन वगैरे करून झालं आपलं. आपण आता जाऊ आपल्या गाडीवर निघलोय. सो भेटू नंतर. आपण आपल्यासोबत असेच राहा. आपण जिथं नाश्ता बघत होतो तिथं काय आपल्याला नाश्ता भेटला ना आज. कारण आज महाशिवरात्री असल्या कारणाने त्याला असं वाटलं का तिथे कोणी त्याच्या दुकानात येणार नाही. सर्वांचा उपास असेल. काय करायचं मग आता जाऊ दे. आता बघूया कुठेतरी नंतर ना केवळ आपल्यात जाऊन शिलपाट्याला. आपण जिथे नेहमी नाश्ता करतो कुंचूम वेळ ते खातो तिथे तो नव्हता मामा आज तिथे. ठीक आहे चला. आता आपण स्टेशनला तर जाऊन आलो आहे. आता आपण जाऊ डायरेक्ट नाक्यावर शिलपाट्याला. बघू तिकडे काय भेटतो का नाश्ता आपल्याला. हे बा बारीक पोऱ्या काय खातं तोंड घुसतं बघ कसा. हे बघ हे बारीक पोऱ्या झाले बघ. हे बा कसा खातं बघ. अख्खा तोंड मी देऊ दाढी लागले इकडे बघ दिसतं का कसा खातं बघ. आता घेतले आज शेवपुडी खायला या खायला. नमस्कार. आपण आलो आता एक भाडं घेऊन इथं खिडकाली मंदिरची. इथं हे बघा खिडकाली मंदिरचा परिसर. समोर इकडे आतमध्ये मंदिर आहे आपल्या. आणि मी आलो इथे एक भाडं घेऊन खिडकाली तिथे. सो आपल्याला आपल्याकडं भेटलं टाईम पण इकडे ना टाईम भेटला यायला. सो तुम्ही बघा आपण पाठीमागे इकडे आपल्या या साईडला आहे खिडकालीचं मंदिर. आपण हे मंदिर परिसर बघा किती गर्दी आहे. सो आपल्यासोबत असेच राहा तुम्ही.